हॅलो, आज बनवूया टेस्टी यम्मी भोपळ्याची पुरी. न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये हाय आणि खायला खूप छान टेस्टी. भोपळा चिरून घेतला, साल काढून घेतलं, छोटे छोटे पीसेस करून कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून एक शिट्टी लावून घ्यायची. आपण भोपळ्याच्या गोड पुऱ्यांचं व्हर्जन नेहमीच बघतो, आज ही तिखट बघूया. मुलांनाही खूप आवडते. कॉर्नचं पीठ घेतलंय मी मक्याचं, त्यामध्ये रवा टाकलाय, माझा होममेड मसाला टाकलाय, तीळ टाकलेत, मीठ घातलंय, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलीये. शिजलेला भोपळा छान मॅश करून घ्यायचा आहे आणि पीठ मळताना पाणी नाही वापरायचे. कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर पालक जे असेल ते घाला, माझ्याकडे कोथिंबीर होती. पालक घातला तर अजून छान वाटतं खायला. भोपळा पण घालून जसं पीठ बसेल तसं पीठ घालणार आहे. जे अवेलेबल असेल ते पीठ घातलं तरी चालेल. मी मक्याचं घेतलेलं आहे, रवा घेतलाय, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ छान मळून घेतलं की 20 मिनिट तरी रेस्ट करायचं. कमी टाइम असेल तर 10 मिनिट्स केलं तरी चालेल. पुरी लाटून घ्यायची आहे, हवा तो शेप द्यायचा आहे, छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते, टिफिनसाठी पण हिट आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.